बऱ्याच वेळेला आपण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करतो, FIR दाखल करतो, पण FIR दाखल केल्यानंतर पुढं करायचं काय हे माहीत नसल्यामुळे आपण फक्त एक फिर्यादी बनून राहतो आणि आपल्या या अज्ञानाचा फायदा हा आरोपीला मिळतो व त्याचा सदर केसमधनं निर्दोष सुटण्याचा मार्ग सोपा होतो. परंतु FIR दाखल झाल्यानंतर ते न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल होईपर्यंत आपण काही कायदेशीर बाबीचा पाठपुरावा केला पाहिजे, जेणेकरून न्यायालयामध्ये आपली केस ही मजबूतपणे उभा राहील. नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. FIR नोंद केल्यापासून ते न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल होईपर्यंत फिर्यादीने काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यायची असते. तर कोणत्या गोष्टी आहेत की ज्याची फिर्यादीने अत्यंत काळजी घेऊन पुढील प्रक्रिया पार पडली पाहिजे. ज्यावेळी तुम्ही FIR नोंदवत असता त्यावेळी FIR नोंदवत असताना घटनेचा तपशील हा अत्यंत बारकाईनं सांगा. घटना कधी घडली, कुठे घडली, घटनेमध्ये कोण कोण सहभागी होतं याचा तपशील अत्यंत बारकाईपूर्वक FIRमध्ये नोंदवा. FIR नोंद झाल्यानंतर ती संपूर्ण वाचून बघा व तुम्ही सांगितलेला तपशील हा योग्य पद्धतीनं नोंदवला आहे का नाही याची खात्री झाल्यावरच व तो तपशील जर योग्य पद्धतीने नोंदवला असेल तरच FIRच्या प्रतवर स्वाक्षरी करा. सदर FIRची प्रत तुमच्या ताब्यात घ्या. FIR नोंदवल्यानंतर माननीय न्यायालयामध्ये 164 अंतर्गत व आत्ताच्या BNS अंतर्गत तुमचा जबाब हा न्यायालयामध्ये नोंदवा. हा जबाब तुम्हाला पुढील तुमच्या न्यायालयीन केसच्या बाबतीत अत्यंत उपयोगाचा असतो. नोंदवलेल्या गुन्ह्याच्या तपासकामी पोलिसांना सहकार्य करा. पोलिसांनी सदर गुन्ह्याच्या बाबतीत तपासाअंतर्गत विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे ही खरी द्या. पोलीस अधिकाऱ्यांशी किंवा तपास अधिकाऱ्यांशी कधीही कुठलीही गोष्ट खोटी बोलू नका. तपास चालू असताना जर तुमच्याकडे काही अतिरिक्त पुरावे उपलब्ध झाले असल्यास ते तपास अधिकारी यांना द्या. तपास कामाची पूर्तता झाल्यानंतर किंवा सदर तपास चालू असताना तपास अधिकारी यांच्या संपर्कात सतत राहून आपल्या गुन्ह्याचा तपास कुठंपर्यंत आला आहे याची माहिती ही वारंवार घेत जावा. ही माहिती घेणं हा तुमचा हक्क आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर तपास अधिकारी यांना सदर चार्जशीट न्यायालयामध्ये वेळेत जमा करण्याबाबतीत विनंती करा. कारण का की सदर गुन्ह्याचा तपास करून चार्जशीट न्यायालयात जमा करण्यासाठी कायद्यानं एक विहित मुदत दिलेली आहे. या विहित मुदतीत जर तुमची चार्जशीट जमा झाली नाही तर आरोपीला जामीन मिळण्याचा मार्ग हा सोपा होतो. त्यामुळे तपास अधिकारी यांच्या संपर्कात राहावा. तपास अधिकारी यांना विहित मुदतीमध्ये चार्जशीट जमा करण्याकामी विनंती करा. चार्जशीट मान्य न्यायालयामध्ये दाखल झाल्यानंतर तुमची केस ही महाराष्ट्र शासनाकडून लढवली जाते किंवा महाराष्ट्र शासन सदर खटला लढवतो व त्याकामी सरकारी वकिलांची नियुक्ती केली जाते. सदर चार्जशीट न्यायालयात जमा झाल्यानंतर सरकारी वकिलांना भेटा. महाराष्ट्र शासनाने जे सरकारी वकील नियुक्त केलेले आहेत त्यांना भेटा. त्यांना भेटल्यानंतर तुमच्या गुन्ह्याचा सर्व पार्श्वभूमी माननीय सरकारी वकिलांना सांगा. सरकारी वकिलांना बारीक गोष्टी सांगा. तुमच्याकडे काही पुरावे उपलब्ध असल्यास त्याची माहिती ही सरकारी वकिलांना द्या. तसेच या बाबतीत सरकारी वकिलांशी कुठलीही गोष्ट खोटी बोलू नका किंवा जाणीवपूर्वक आरोपीला अडकवायचं म्हणून काहीतरी एक्स्ट्रा माहिती देणे, एक्स्ट्रा पुरावे देणे किंवा पुरावे तयार करणे असा कोणताही प्रकार करू नका. जी घटना घडली आहे, जी वस्तुस्थिती आहे, जे तुमच्याकडं ओरिजिनल पुरावे आहेत त्या बाबतीतच सरकारी वकिलांना माहिती द्या. चार्जशीट न्यायालयात दाखल झाल्यानंतर आपले सरकारी वकिलांची भेटून किंवा बोलून सदर चार्जशीटच्या नक्कल प्रती काढून घ्या. ह्या नक्कल प्रती तुमच्याकडे असणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यावेळी या चार्जशीटच्या नक्कल प्रती तुमच्याकडे येतील त्यावेळी
तपास अधिकारी यांनी काय तपास केलेला आहे, तपास अधिकाऱ्यांनी पंचनामा व्यवस्थित केलेला आहे का नाही घटनेचा, साक्षीदार व्यवस्थित नोंदवलेले आहेत का नाहीत किंवा त्यांचे जबाब नोंदवलेले आहेत का नाहीत, तसेच तुमचा जबाब व्यवस्थित नोंदवलेला आहे का नाही, घटनास्थळावर गुन्ह्यामध्ये वापरलेल्या वस्तूंचे पंचनामे व्यवस्थित केलेले आहेत का नाहीत, हे सगळं त्या चार्जशीटमध्ये नमूद असतं. व सदर चार्जशीटची तुम्ही नक्कल काढून घेतल्यानंतर तुमच्या हे लक्षात येईल की बाबा तपास अधिकारी यांनी योग्य पद्धतीनं न्यायालयामध्ये चार्जशीट जमा केलेली आहे का नाही. सदर माहिती ही मार्गदर्शनपर आहे. तुमच्या वैयक्तिक केसच्या बाबतीत तुमच्या कायदेशीर तज्ज्ञाचा सल्ला घ्या आणि मगच पुढची पावलं उचला. असेच जनहितार्थ व्हिडिओ पाहण्यासाठी, माहिती पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा.